अभिषेकला विश्वासघाताने संपवलं असं विनोद घोसाळकर यांनी आता प्रतिक्रिया दिली। आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा असंही विनोद घोसाळकर यांनी म्हटलं। आमच्यावर दुःखांचा डोंगर कोसळलाय, बिनबुडाचे आरोप करून माझ्या कुटुंबाची बदनामीचा हा प्रकार सुरू आहे। खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत असंही या दरम्यान घोसाळकर यांनी म्हटलंय। माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा असंही घोसाळकर यांनी म्हटलं। आरोप म्हणजे मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाना प्रकार आहे असंही विनोद घोसाळकर यांनी म्हटलंय। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, खरं तर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर चर्चांना उधाण आले, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असताना आता विनोद घोसाळकर यांनी हा प्रतिक्रिया दिलेली आहे। अभिषेकला विश्वासघाताने संपवलं आणि बदनामीचा डाव आहे असं देखील त्यांचं म्हणणं। यावरती सविस्तर काय सांगशील? नक्कीच, कारण महाराष्ट्राला हादरा बसवणारं संपूर्ण हे प्रकरण घडलं होतं, ज्यामध्ये माजी आमदार ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण त्या हत्येनंतर त्याच आरोपींनी स्वतःची आत्महत्या देखील करून अशा प्रकारे संपूर्ण हे प्रकरण आपल्याला पाहायला मिळत आहे। याच प्रकरणावरून सध्या अनेक आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक आरोप प्रत्यारोप हे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष, संपूर्ण दोन्ही पक्षांकडून आपल्याला केलेली जात असलेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी विनोद घोसाळकर यांनी भाऊक होऊन एक आवाहन केलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणावर सध्या कोणतेही आरोप प्रत्यारोप होऊ नये किंवा अशा प्रकारे त्यांनी एक आवाहन केलेलं आहे की संपूर्ण हा जो जी हत्या झाली ती संपूर्ण विश्वासघाताने हत्या झालेली असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरण सध्या हे आरोप प्रत्यारोप जी बदनामी सुरू आहे ती थांबवावी अशा प्रकारे त्यांनी भावनिक आवाहन केलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण आव्हानाला नेमका कोणत्या प्रतिसाद मिळतो देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच भूषण, या बाबतीत नेमके पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद भूषण या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।